गोवा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो निळाशार सागरी किनारा, तेथील खाद्य संस्कृती, तेथील विविध गड किल्ले, पुरातन मंदिरे, चर्च आणि पर्यटन, जिथे देशादेशातून पर्यटक सफर करण्यासाठी येतात. ऐतिहासिक संस्कृतीपासून आधुनिक पाश्चिमात्य आणि पोर्तुगीज संस्कृती देखील अगदी गुण्यागोविंदाने नांदताना दिसून येतात. हेच गोवा आज मात्र अद्वितीय सकारात्मक ऊर्जेने, एक दैवी शक्तीच्या वासाने संचारित झाले होते. पर्यटक ज्या निसर्गाच्या सौंदर्याने मोहित होता, तोच निसर्ग आज जणू खुद्द मोहित झाला होता आणि सज्ज झाला होता या परमार्थाच्या राजाच्या स्वागतासाठी. औचित्य होते अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या समस्य मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 23 जून 2024 रोजी उपपीठ गोवा येथे आयोजित करण्यात आला होता. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, सोसाट्याचा वारा, समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा आवाज साक्ष देत होता एका महान मंगल सोहळ्याची. पुन्हा एकदा गोवा परमपूज्य स्वामीजींच्या पदस्पर्शाने पुनीत झाला होता. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या चेहऱ्यावरील तेज, ते स्मित हास्य, ते गोंडस रूप पाहताना भाविक भान हरपून गेले होते. गुरुनामाचा एकच जयघोष सर्वत्र गुंजत होता. त्रैलोक्याचे स्वामी समोर असताना दिव्यतेची स्पंदने अनुभवायला मिळणार यात शंकाच नाही. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे आगमन होताच सुहासिनींद्वारे औक्षण करण्यात आले व स्वागतारती करण्यात आली. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे पूजन करण्यात आले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम परमपूज्य जगद्गुरुश्रींनी बाप्पा म्हणजेच प्राणप्रिय परमपूज्य समर्थ काळ सिद्धेश्वर महाराज, पीठदेवता भोलेनाथ व संत शिरोमणी गजानन महाराजांचे दर्शन घेतले. परमपूज्य जगद्गुरुश्री संत पीठावर आसनस्थ झाले. खरे तर परमपूज्य जगद्गुरुश्रींचे आदल्या दिवशी मोपा विमानतळावर गोव्यात आगमन झाल्यापासूनच या सोहळ्याकरिता सर्व गोवेकरांची उत्सुकता शिगेला पोचली होती. आता मात्र प्रत्येकालाच ओढ लागली होती ती परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या श्रीमुखातून अमृताचे बोल ऐकण्याची. परमपूज्य जगद्गुरुश्रींनी आपल्या लाडक्या भाविकांना दिलेले बोध आपल्या हृदयाचे कान करून भाविक श्रवण करत होते. की म्हणजे परमार्थामध्ये काय, देवाबद्दलचं प्रेम तुमच्या मनात निर्माण झालं पाहिजे, त्याला आवडतं तसं वागलं पाहिजे. प्रपंचामध्ये काय की बायको काळी असू दे, गोरी असू दे, कशी असू, त्याच्या मर्जीत वागली पाहिजे. प्रत्येक पुरुषाला इथं जर विचारलं तुला बायको कशी आवडते, तर बायको माझं ऐकणारी आवडते असं त्याचं उत्तर आलं. मी सांगितलं माझ्या आज्ञेमध्ये वागते, माझ्यावर प्रचंड प्रेम करते, अशी मला बायको पाहिजे. मग ती काळी असेल तर हो काळी पण चालेल, ती गोरी असेल तर ठीक आहे, अरे गोरी आहे पण भांडते ना, काय करायचे गोरी, तो गोरा रंग काय भाजून खायचा आहे का, तसा हा प्रकार आहे.
भांडखोर बायको जशी नवऱ्याला आवडत नसतं, देवाला सुद्धा भक्ती न करणारा भक्त आवडत नाही. देवाचं आणि भक्ताचं हे नवरा बायकोसारखंच नातं आहे, लक्षात द्या. तर बायको म्हटले की तुम्ही त्याच्या शारीरिक गोष्टी घुसवता, त्यामुळे तुम्हाला विभिचारी वाटतो. ते सोडून द्या ना. काय नवरा बायको म्हणजे काय शारीरिक गोष्टीसाठीच नवरा बायको असतात असं नाही ना. एकमेकांचे ते साथीदार आहेत आयुष्यभराचे. विशिष्ट वय असतं तोपर्यंत शारीरिक अट्रॅक्शन, विशिष्ट वय ओलांडून गेलं, एक 50 ओलांडून गेली की संपलं, अट्रॅक्शन संपलेलं असतं त्याच्यातलं. पण दोघं एकमेकांच्या मनावर प्रेम करत असतात, दोघांना कुठे ठेवून कुठे नको असं करत असतात. ह्याच्यासाठी म्हातारपणामध्ये बायको हा आधार असतो नवऱ्याचा, बायकोचा आधार नवरा असतो. अशासाठी हा प्रपंच देवाने तयार करून दिला आहे. तसाच परमार्थामध्ये दोघं भक्त आणि देव हे नातं तसंच आहे थोडंसं. ह्याच्यात काय फरक नाही. तिथे इथे फक्त तिकडे प्रपंचामध्ये शारीरिक येतं, इथे शारीरिक काही नसतं. तर दोघांचं एकमेकावर प्रेम पाहिजे असतं. मग मी प्रपंचामध्ये सांगितलं की नवऱ्याला काय आवडतं, तर बायको आज्ञेत राहणारी आवडते, नवऱ्याला समजून घेणारी बायको आवडते. देवाला पण तसंच पाहिजे असतं. देवाला सुद्धा तोच भक्त आवडत असतो की तो त्याच्या मर्जीत राहतो. तुमचा भाव आवडतो. म्हणजे काय, तर तुमची श्रद्धा त्याच्यावर जर असेल तर तुम्ही त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. मग त्या श्रद्धेचं रूपांतर भक्तीत होतं. तुम्ही त्याची भक्ती करणारच. जसं एखाद्यावर प्रेम असल्यानंतर आपण उठसूट सारखा त्याचा व्हॉट्सअप बघत असतो, आलाय का, काय मेसेज आलाय का. हल्ली व्हॉट्सअपचा जमाना आहे म्हणून मी सांगितलं. त्याचा फोन आला का, किती वेळ झाला अजून फोन पण नाही करत. हे जसं बघत बसतो याचं नाव काय, प्रेम आहे. तसं देवाचं पण आहे. देवावर जर तुमचं प्रेम असेल तर त्याची दिवसातून एकदा तरी भक्ती आपण केलीच पाहिजे. आणि ज्यावेळी भक्ती करणार त्यावेळी तो तुमच्या प्रेमात पडणार. आणि तो तुमच्या प्रेमात पडला की त्याच्याकडे मागायची गरज नाही आहे. तो तुमच्या पाठीमागून पिंगा घालत 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 पाटणं फिरतो. नामदेव महाराजांच्या पाटणं विठ्ठल असंच फिरायचं ना. मनुष्य मायेच्या बंधनात अडकून पडल्याने दूरदृष्टीपूर्वक जीवनातील प्रसंग न हाताळता योग्य ते नियोजन न करता जगत राहतो. जीवनात येणारी अनेक दुःखे ही यामुळेच निर्माण होतात. परंतु याचा विचार न करता इतरांना तो दोष देत राहतो, इतरांशी स्पर्धा करत राहतो व अधिकाधिक दुःखाच्या वेढ्यात अडकतो. मात्र आयुष्यात खरे सद्गुरू प्राप्त झाले की त्यांच्यावर निःशंक प्रेम करून त्यांना पूर्णतः शरण गेल्यास आपल्या जीवनाचा उद्धार हमखास होऊ शकतो, असे प्रतिपादन परमपूज्य स्वामीजींनी केले. त्यानंतर जीवनातील कठीण प्रसंगाने त्रस्त झालेले भाविक परमपूज्य जगद्गुरुश्रींचे मार्गदर्शन प्राप्त करून घेत होते. त्याचवेळी दुसऱ्या रांगेतून शिस्तबद्ध पद्धतीने भाविक परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या चरणकमलांवर नतमस्तक होऊन दर्शन घेत होते. आपल्या लेकरांच्या मनात काय सुरू आहे हे न सांगता ओळखणारी या अनंत कोटी ब्रह्मांडातील एकमेव माऊली आपल्या भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करत होती. परमपूज्य स्वामीजींचा दृष्टीरूपी कृपाशीर्वाद मिळताच क्षणी त्या भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात वर्णन करण्यापलीकडचा होता. स्वर्ग सुखालाही लाजवेल असे हे सुख अनुभवण्यासाठी तब्बल 6,000 ते 7,000 भाविक कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सानिध्यात दिवस कसा सरला कळलेच नाही. अगदी आल्हाददायक वातावरणात हा सोहळा पार पडला. आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून परमपूज्य जगद्गुरुश्री देखील आनंदित झाले होते. गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने धन्य झालेल्या भाविकांनी सांगता आरती केली व परमपूज्य जगद्गुरुश्रींचा निरोप घेतला आणि हा दिव्य सोहळा संपुष्टात आला.